जनता विद्या मंडळ अमरावतीद्वारे संचालित विकास विद्यालय विलासनगर आणि माजी विद्यार्थी संघ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्नेह संमेलन 2025 चे आयोजन करण्यात आले। बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याकरिता आणि जुन्या मित्रमैत्रिणींच्या सोबतीने पुन्हा एकदा शाळेच्या बाकावर बसण्यासाठी आनंदाचा मेळा, गप्पांची मैफल आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा पार पडलाय। अमरावतीच्या विलासनगरमधील विकास विद्यालयाचा परिसर आज पुन्हा एकदा गजबजून गेला होता। निमित्त होतं 2025 च्या भव्य माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाचे। 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शाळेच्या पटांगणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली आहे। या मेळाव्यात शाळेचे आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कित्येक वर्षांनंतर एकमेकांना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। दुपारच्या सत्रात स्नेहभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 5 वाजल्यापर्यंत चाललेल्या या सोहळ्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला। शाळेप्रती असलेली ओढ आणि आपुलकी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। मी डॉक्टर कविता कृष्णराव आकोडे, जनता विद्या मंडळ अध्यक्ष आणि विकास विद्यालय विलासनगर अमरावतीचे अध्यक्ष। आज आमच्या विद्यालयात खूप उत्साहाचा दिवस आहे। विकास विद्यालयाचा जो इतिहास आहे त्याच्यासाठी आज खूप आमचा जे उत्साहाचा दिवस आहे, त्याच्यासाठी मी असं म्हणेल की आज जे ॲल्युमिनी मीट झालेली आहे विद्यार्थ्यांची, सगळे विद्यार्थी इतके उत्साहित आलेले आहे। जे जुने विद्यार्थी आहे, जे जुने शिक्षक वर्ग आहे, शिक्षकेतर वर्ग आहे, जे आज इथे जे त्यांचं गेट टुगेदर होत आहे, त्याच्यासाठी मला खूप अभिमान वाटतोय, खूप हर्षोल्लास वाटतोय। आणि जे विद्यार्थी इथून पास होऊन खूप मोठे मोठे ऑफिसर झालेले आहेत, तर त्याच्यासाठी मी असं म्हणेल की आमच्या विद्यालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। जे ज्यांनी संस्थेचं आणि या शाळेचे संस्थापक होते श्री के एल आकोडे साहेब, दादासाहेब ज्यांना ते प्रेमाने सगळे विद्यार्थी म्हणायचे, ते जर आज असते तर त्यांच्यासाठी तो म्हणजे खूप अभिमानाचा दिवस असता। ते आज आमच्यामध्ये नाही आहे, पण त्यांची जी कमी जाणवत आहे, तर त्यांची मी मुलगी म्हणून त्यांची जी जबाबदारी मी पूर्ण पाळत आहे। त्याच्यासाठी मी हेच म्हणेन की दादासाहेब असो की आम्ही असो किंवा आमचा पूर्ण स्टाफ असो, पूर्ण जनता विद्या मंडळचं जे मॅनेजमेंट बॉडी असो, त्यांच्यासाठी आज खूप अभिमानाचा आणि खूप हर्षोल्लासाचा दिवस आहे। सर्व विद्यार्थ्यांनी हा भव्य दिव्य मेळावा आयोजित केला आणि याला आज त्या विद्यालयामध्ये 1969 पासून पहिल्यांदा अशा प्रकारचा हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्याकडे या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हा उत्साही सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल माजी विद्यार्थी संघ समिती आणि उपस्थित सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार मानण्यात आले।